श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। आज आपण पाहणार आहोत, जर पत्रिकेमध्ये ग्रहण योग असेल तर कशी शांती करावी। आता पत्रिकेतला ग्रहण योग कसा बघायचा। पत्रिकेच्या कुठल्याही स्थानामध्ये रवी आणि राहू एकत्र असतील किंवा चंद्र आणि केतू एकत्र असतील तर त्याला ग्रहण योग शांती म्हणायची। रवी राहू एकत्र असेल तर त्याला सूर्यग्रहण म्हणतो आणि चंद्र केतू एकत्र असेल पत्रिकेत तर त्याला चंद्रग्रहण असं म्हणण्यात येतं। अशा पत्रिकेतील युगामुळे ज्या शांत्या कराव्या लागतात त्या कशा करायच्या, तर नेहमीप्रमाणे गणपती पूजन, पुण्यावाचन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध आदी कर्म करून आचार्यांचं वर्णन करायचं। एका कलशाची स्थापना करायची आणि मग मध्यभागी आपण काय करायचंय, ज्यांचा ग्रहण आहे, मग समजा सूर्यग्रहण असेल तर सूर्यदेवताची आणि राहू देवतेची, चंद्रग्रहण असेल तर चंद्रदेवतेची आणि राहू देवतेची स्थापना करायची। अशी स्थापना झाल्यानंतर चार बाजूला चार कलशांची स्थापना किंवा चार कलश स्थापन करायला नसतील तर मग अशा वेळेस ब्रह्मदेव, विष्णुदेव, रुद्र आणि रवी यांची स्थापना करायची। ही स्थापना करीत असताना संपूर्णतः या टायमाला षोडशोपचार पूजन करून घ्यायचं। चार कलश असतील तर चार बाजूला मांडायचे, नसतील तर फक्त चार सुपाऱ्या चार दिशेला मांडून घ्यायच्या। पाच देवता फार प्रधान आहे त्याच्यामध्ये। जी ग्रहण योग आहे तो रवी, राहू किंवा चंद्रकेतू आणि चारी बाजूला चार देवता ब्रह्मदेव, विष्णुदेव, रुद्र आणि रवी यांचं पूजन करून घ्यायचं। षोडशोपचार पूजन झालं की अग्नीची स्थापना करायची। अग्नीची स्थापना झाली का उत्तरेला नेहमीप्रमाणे नवग्रहांची स्थापना, रुद्रकलशा स्थापना, पूजन करून घ्यायचं। पूजन झाल्यानंतर नवग्रह शांती होम करायचा आणि तो झाल्यानंतर या ठिकाणी ब्रह्मदेव, रुद्रदेव, विष्णुदेव, सूर्यदेव यांच्यासाठी कमीत कमी शताहुत्या तरी द्याव्या आणि प्रजापती देवतेसाठी तिळाच्या आहुत्या द्याव्या। तसेच रवी, राहू, चंद्र, केतू यांच्यासाठी सुद्धा आहुत्या द्याव्या। हे सगळं झाल्यानंतर नेहमीप्रमाणे प्रायचित्त यज्ञ, बलिदान, आहुती, अग्नीचं उत्थापन, त्यानंतर श्रेयोदान, आशीर्वाद, तीर्थप्रसाद ग्रहण, अभिषेक करायचा आणि मग विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं असतं। हे सर्व कर्म केव्हा करायचं, याला म्हणतात पत्रिकेतील ग्रहण योगाची शांती। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।